नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल. नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. नांदेड शहरातील हडको परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड वय वर्ष 25 असे आत्महत्या केल्याच्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. आकांक्षा ही शिक्षणासाठी नांदेड येथे राहत होती. तिचे आई वडील वीटभट्टीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा गायकवाड ही गेल्या 2 वर्षांपासून हडको परिसरातील एका इमारतीत कॉट बेसिसवर सुरू असलेल्या वसतिगृहात राहत होती. हे वसतिगृह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी दुपारी आकांक्षा वसतिगृहातील तिच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. एक वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी वय 25 वर्ष हिने राहत्या हॉस्टेलवर घरामध्ये राहत होती त्या किरायाने तिथे आत्महत्या केलेली आहे. त्याचं डॉक्टर PM केलेलं आहे आणि हँगिंग म्हणून सर्टिफिकेट आलेलं आहे. पुढील तपास फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मेंटली आणि सेक्शुअली हॅरॅसमेंट झालेली आहे मुलीची. ते आता तपासात होईल पुढं सगळं. आणि ते हॉस्टेल होतं का? गुन्हा दाखल नाही अजून, तपासात होईल पुढं. हॉस्टेलच्या बाबतीत काय सांगायचं? हॉस्टेल अधिकृत होतं का? नाही, ती पूर्ण तपासात निष्पन्न होईल ना सगळं. आता काय कुठल्या एरियात हॉस्टेल? हडको ज्यांचं जे वसतिगृह होतं ते त्यांची काय राजकीय पार्श्वभूमी आहे का काय? वडिलांचा आरोप आहे मुलीच्या की सेक्शुअली हॅरॅसमेंट होत होती आणि जे घरमालक आहेत म्हणजे वसतिगृह जे चालत होते घरामध्ये ते सगळं तपास निष्पन्न होईल. आता नाही सांगता येणार काही. राव गायकवाड राहणार वाजेगाव मातंग समाजाचा असून माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही हडको येथील कमल किशोर कदमजी यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये BHMS ला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी जीवन घोगरे पाटलाची बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगमध्ये ती क्वाड बेसिसवर किरायानं राहत होती आणि तिथून शिक्षण करत होती. मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही. फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे. जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही. कशामुळे मला वाटतं तुम्हाला? फीस काही असं होतं, ते फीस होय काय आहे त्याचं माहिती नाही. आता तिथं जे झालं ते कळलं आम्हाला. काय फक्त हुशार मुलगी हुशार होती. आत्महत्या माझी मुलगी करू शकत नाही. तिने का 4-5 दिवसापूर्वी एका दुसऱ्या मुलीला सुद्धा जीव वाचवलाय. नेऊन दवाखान्यामध्ये मेडिसिन तिने घेतलं होतं तर तिला नेऊन दवाखान्यात ऍडमिट करून तिला वाचून घरला घेऊन आलेली मुलगी आहे. माझी मुलगी 25 वर्षाची होती, काही नाबालक नव्हती. ती आत्महत्या करू शकत नाही. तिचा घातपात झालेला आहे, तिला मारून लटकवण्यात आलेला आहे असा माझा पूर्णपणे संशय आहे. आता ते जे जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग आहे, त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण आलं कोण गेलं काय गेलं आता आम्ही तर तिथं राहत नाही. त्या बिल्डिंगच्याच आता जे आहे ते प्रशासन जे बी आहे त्याचं ते त्यांनी बघून तुमच्या पोलीस स्टेशननी चौकशी करून जे गुन्हेगार आहे त्यांना गुन्हा नोंदवून आम्ही मातंग समाजाचे आहोत. जाणून बुजून झाल्यासारखं झालं. आम्ही दलित समाजाचे आहोत. जोपर्यंत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.